नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, काही पदार्थ असे असतात ना जे अगदी निवांत रिलॅक्स होऊन खाण्यातच खरी मजा असते. जरा अमृताच्या सस्पेन्स मध्ये मी अजून भर घालते. म्हणजे बघ असं ना छानसा एक पिक्चर चाललेला आहे आणि आपण निवांत बसलोय आणि मस्त हा पदार्थ खातोय, किंवा असं 10-12 मित्रमंडळी आले आणि असं ह्या पदार्थाचं ताट आलं ना की मजा येईल. बरं जाऊ द्या, जास्त ताणत नाही. अमृता, जरा आपल्या स्टाईल मध्ये नाव सांगतेस का? हो नक्की. कोणत्याही पार्टीची शान हो, पण हेल्दी सोया पॉपकॉर्न होतील एकदम भारी. चला तर मग पार्टीही करूयात आणि सोया पॉपकॉर्न करूयात, तेही घरच्या घरी. यासाठी आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी मनीषा, हे जे सोया चंक्स बाजारात मिळतात हो. त्याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. बर, इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि हे सोया चंक्स जे आहेत ते आपण या पाण्यात घालूयात. तुला माहिती असेल तर सोया चंक्स उकडायला फार वेळ लागत नाही. नाही बरोबर आहे. 5 ते 7 मिनिटात हे उकडून होतात. हो, लगेच होतात. हे जे सोया चंक्स आहेत ना ते हो. अगदी 5व्या मिनिटाला फुलून मोठे होतात आणि हो. जर तुम्ही खूप वेळ ह्याला गरम पाण्यात बरोबर. ठेवलं तर ते अगदी असे रबरासारखे चिवट होतात आणि खायला अगदी काय म्हणतो ना आपण त्याला, चुई लागतात असे. तू बघशील त्याचा साईज मोठा होतो हळूहळू. ते जसे जसे फुगतील ना हो. हलके होतील आणि वर येतील. अमृता, मला वाटतं हे झालं हो, बघ. हो. बघ तू साईज कसा त्याचा मोठा हो. झालाय. हे झालेले आहेत, हे आपण ह्या पाण्यातून काढून घेऊया. सोयाबीन हा अगदी हेल्दी पदार्थ आहे हो. मनीषा, पण तू असा युजली मुलांना खायला दिलास ना तर ते खाणार नाही. खाणार नाही. पण असं थोडस वेगळ्या फॉर्म मध्ये दिलं हो. ना की मुलं फार आवडीने खातात. मनीषा बघ, हे सोयाबीन अगदी गार झालेत आणि आपण दाबून यातलं पाणीही काढून घेतलं. हो, उकळताना म्हणजे पाणी गेलं असेल हो. ना, तर जे एक्स्ट्रा पाणी आहे ते दाबून आपण काढून घ्यायचं. आणि आता जाडसर आपल्याला एक त्याची भरड करायची. बर, जर याच्यात पाण्याचा अंश राहिला ना मनीषा, हो. तुम्ही जे पॉपकॉर्न बनवणार आहात ते क्रिस्पी बनणार नाही, ते बरोबर. खूप तेल पितील. हो हो, त्यामुळे आठवणीने त्यातलं दाबून पाणी काढून काढून घ्यायचं. घ्यायचं. मनीषा, हे वाटून झालंय, हो. पण हे आता काढून घेऊयात. बघ अमृता, गोळा नाही झालाय असा. नाही, हो हो. ना, अशी छान व्यवस्थित भरड झालेली आहे. तुमचे जे हे सोया चंक्स आहेत व्यवस्थित उकडले गेले ना हो. तर त्याचा अजिबात गोळा होत नाही. आता आपल्याला काय करायचं म्हणजे, आपण 1 वाटी सोया चंक्स घेतले होते, तर बरोबर. त्याला अर्धी वाटी आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे. बरं. आपण हे जितकं हेल्दी होईल तितकं हेल्दी करण्याचा प्रयत्न बरोबर. केलेला आहे. आणि बटाट्यांना बाइंडिंग पण छान हो, आहे. फक्त बाइंडिंग पुरताच आपल्याला बटाटा ह्याच्यात घालायचा आहे. बरं. आता मोस्ट ऑफ आपण कटलेट म्हणा किंवा असे तळलेले पदार्थ करतो, हो. तर त्याच्यात एकतर मैदा जातो नाही तर हो. कॉर्नफ्लॉवर जातो. हो. तर हे मुलांसाठी करतोय आपण किंवा बरोबर. आपल्याला हेल्दी खायचंय, म्हणून आज आपण याच्यात घालतो आहे 2 मोठे चमचे ओट्सची पावडर. बरं बरं. हे पण हो, ओट्सची पावडर पण ना ऑप्शन छान आहे. हो, म्हणजे थोडेसे ओट्स हलके गरम करून घ्यायचे बरं. आणि त्याची पूड करून घ्यायची. साधारण 2 मोठे चमचे ओट्सची पावडर. बरं. आणि त्याला एक क्रंचीपणा येण्याकरता जिथे आपण कॉर्नफ्लॉवर काढला आहे या पदार्थातून तिथे आपण घालतोय पोह्याचा चुरा. हो, पोह्याचा जो चुरा आहे ना त्यांनी पण ना क्रिस्पीपणा येतो छान. हो, म्हणजे 2 मोठे चमचे ओट्सची पावडर आणि 2 मोठे चमचे पोह्याचा चुरा. बरं. साधारण एक मध्यम आकाराचा कांदा आपण याच्यामध्ये घालतो. आता इथे आपण फक्त कांदा वापरलेला आहे. हो. तुम्हाला जर याच्यात मिक्स भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही त्याही घालू शकता. हो, कॉर्न पण घालू हो शकतो. हो. म्हणजे मुलं ज्या आवडीने खातात ना त्या सगळ्या भाज्या आपण याच्यात घालू शकतो. आता आपण घेतली आहे हिरवी मिरचीचे तुकडे. तुम्ही जर मुलांसाठी बनवताय तर तुम्ही हे टाळूही शकता. बर. कलर छान येण्यासाठी यात आपण टाकतो 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. बरं. आणि काहीतरी सीझनिंग, काहीतरी चटपटीत हवं हो. म्हणून ही सीझनिंग पावडर ही बरं. तुम्हाला बाजारात रेडीमेड मिळते. हो. ही जर तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स पण घालू शकता. हा, त्याने पण छान चव येईल. हो. आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि महत्वाचं म्हणजे मीठ. मिठाला विसरून कसं चालेल. तुमच्या अंदाजानुसार मीठ तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे छान एकत्र बाइंड झालंय. हो. आता आपण काय करूया, त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. बर, ते मी तुला करू लागते. हो. केवढे छोटे म्हणजे काय, त्याचं साईजचं असं काही नसतं ना? नाही, पॉपकॉर्न जसे आकाराचे असतात, आपण ह्याला आता नाव पॉपकॉर्न दिलंय. बरोबर. पॉपकॉर्नच्या आकाराचे. बर. मनीषा, जर घरी आपल्या पार्टी असेल आणि हो. आपल्याला हा मेनू करायचा असेल तर मैत्रिणींना 1 तासभर आधीच बोलवावं लागेल. आणि माहितीये का अमृता, असा पदार्थ खायला मिळणार असेल ना तर मी तुझ्या घरी 1 तासभर नाही 2 तासभर यायला तयार आहे. चटपटीत आणि क्रंची असेल. हो हो ना. आणि तितकेच हेल्दी पण. हो. मनीषा बघ, आपले इथले पॉपकॉर्न बनवून झालेले आहेत. तर याच्यासाठी आपल्याला एक स्लरी लागणार आहे. मोस्टली ना मनीषा, असे जे कटलेट आहेत किंवा आता आपण पॉपकॉर्न करतो याच्यासाठी आपण
कॉर्नफ्लॉवरची स्लरी करतो, पण आज आपण हेल्दी करतोय. त्याला जितकं हेल्दी बनवता येईल तितकं हेल्दी आपण बनवतोय. बरं. तर आपण तांदळाच्या पिठाची स्लरी इथे करणार आहोत. बर हे साधारण 2 चमचे तांदळाचं पीठ मी घेतलंय. थोडंसं बरं. पाणी देते. कॉर्नफ्लॉवर जसं चिकट असतो तसं तांदळाचं पीठही चिकट असतं. हो हो त्यामुळे आणि एखाद्या पदार्थाला कुरकुरीतपणा देण्यासाठी तांदळाचं पीठ छान काम करतं. म्हणून इथे आपण आज तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. स्लरी आपली झाली आहे म्हणजे ह्याच्यात अगदी किंचित मीठ घालशील. बर म्हणजे ते- चिमूटभर ना? हो. बस हो. आता आपल्याला काय करायचंय मनीषा, हे जे गोळे आपण बनवून घेतलेत हे तांदळाच्या पिठात घोळवायचे आहेत बर आणि ब्रेड क्रम्स मध्ये आपल्याला घालायचे आहेत. आता बरं. आपण हेल्दी करतोय तर हो. ब्रेड क्रम्स सुद्धा ब्राऊन ब्रेडचे घेतलेले आहेत. बरं काही अवघड नाहीये ब्रेड क्रम्स बनवणं. मोस्टली आपण ब्रेडचा पुडा आणतो तर 2-3 ब्रेड शिल्लक राहतात. हो हो ते छान वाळवायचे आणि मिक्सरला त्याचा चुरा करून ठेवायचा. फ्रीज मध्ये अगदी 6 महिने 7 महिने हे असंचे असं राहतं. आरामात राहतं. हो. आणि असं जर का आपण मार्केटमध्ये गेलो ना तर ब्रेड क्रम्स जे आहेत ना ते बरेच महाग हो मिळतात हो हा. हो. तर हे आपण आता घोळूया याच्यामध्ये. हे आपण आता सगळे असे करून घेऊयात आणि मग तळूया. बर म्हणजे व्यवस्थित कोट झालं हो पाहिजे. हो. अमृता, कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी ना हे तांदळाचे पीठ वापरण्याची जी आयडिया आहे ना ती खरंच भारी आहे हा. हो म्हणजे कधीही ना मुलांना किंवा असं ज्यांना खूप हेल्थ कॉन्शियस जे लोक आहेत हो. त्यांना पदार्थ खाण्यात खूप टेन्शन येतं हो की बाबा याच्यात इतकं तेल आहे, हो. इतकं हे आहे. तर जितके हेल्दी ऑप्शन्स आपण देऊ शकतो आणि आपण देऊ शकतो आपल्या रोजच्या घरात हे सामान अगदी इझिली आरामात असतं. हो. कॉर्नफ्लॉवर तरी रोज आपण नाही वापरत, हो हा? पण तांदूळाचं पीठ असं आहे ना की ते प्रत्येकाच्या घरात असतंच, हो हो की नाही? मग हे चांगलं आहे ना, चांगली आयडिया पण आहे आणि हेल्दी पण आहे. हो. हे ब्रेड क्रम्स मध्ये छान घोळवून घ्यायचे आपल्याला म्हणजे क्रंची पण येतो ह्या पॉपकॉर्न्स ना. हो हो मनीषा आपले सगळे पॉपकॉर्न तांदळाच्या पिठात आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून झालेत. आता आपण याला डीप फ्राय करूया. तळताना ना फ्लेम खूप हाय पण नको ना. हो खूप स्लोही नको आणि खूप हायही नको. कुठलाही पदार्थ जेव्हा आपण तळतो ना तेव्हा त्या तेलाचं टेम्परेचर किती आहे हे पण हो. खूप महत्वाचं असतं. नाहीतर पदार्थ आतून कच्चा राहतो आणि त्याचा क्रंचीनेस पूर्ण जातो. जातो. अजून होऊ द्यावं लागतील ना अमृता. अगदी कुरकुरीत क्रंची होतात ते म्हणजे ब्राऊन बरं. कलर वरती. हे मध्यम आचेवरती आपल्याला ह्याला अजून 1 मिनिट तरी तळावं हो. लागेल ना. हो बघ. ब्राऊन झाले बस. ते काढून घेऊया. हो. छान गोल्डन कलर आलेला हो. आहे. आता आपण काय करूया हे काढून घेऊयात. आता आपण हे पुढचे तळून घेऊयात मनीषा. छान असे आपले हे सोया पॉपकॉर्न तळून झालेले आहेत. आपण आता ह्याचं प्लेटिंग करूयात. मनीषा पार्टी म्हटली ना काही स्पेसिफिक मेनू ठरलेले असतात पण असा एक नवीन पदार्थ केला ना तर तो त्या पार्टीचा स्टार बनतो. हो आता ह्यानंतर आमच्या पार्टीचा मेनू तर फिक्स आहे हा. एक तर कसं आहे की झटकनही होतो आणि पौष्टिकही आहे. त्यामुळे ना असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.